सचिनजी, सारिकाजी, आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे, कारण तुम्ही दोघंही चाइल्ड आर्टिस्ट म्हणून खूप मान्यता प्राप्त अभिनेते अभिनेत्री होतात आणि त्यानंतर गीत गाथा चल मध्ये तुम्ही दोघंही पहिल्यांदा हिरो हिरोईन म्हणून एकमेकांच्या समोर आलात. त्यावेळेचा आम्हाला अनुभव जाणून घ्यायचा आहे की चाइल्ड आर्टिस्ट ते गीत गाथा चल मधला तुमचा प्रवास, ह्याच्यामध्ये मी पण इतकी वर्ष करतोय, मी पण इतकी वर्ष करतेय, असं काही तेव्हा व्हायचं का हो? नाही, अजिबात नाही. आम्ही एकत्र चाइल्ड ऍक्टर्स म्हणून तसं पाहायला गेलं तर फारसं काम नाही केलं, पण एकत्र आम्ही एक चित्रपट मात्र नक्की केला. त्या चित्रपटाचं नाव मंजली दीदी. आणि पहिला शॉट जो आम्ही दोघांनी दिला तो असा होता की माझा हात असा होता आणि या मला राखी बांधत होत्या. वा. त्यानंतर माझा रोल शिफ्ट केला गेला आणि मग मला जो रोल मिळाला त्या रोलमध्ये यांना मला मामा म्हणायचं होतं. म्हणजे एक भावापासून डायरेक्ट मामा. आणि जेव्हा आम्ही एक गीत गाथा चलचं शूटिंग करायला म्हणून सुरुवात केली, चेना क्रीकला आमचं शूटिंग चालू होतं, पहिला दिवस होता, तेव्हा तिकडे सुद्धा ही मला असंच ओ मामाजी इधर आइए खूप फिरकीत आणायची माझी. एक और खास बात मैं इनकी कहना चाहूंगा की ह्यांनी बेबी सारिका म्हणून अनेक चित्रपट केले, पण त्याचबरोबर मुलगा बनून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. बालक नावाच्या चित्रपटात त्यांनी अतिशय सुंदर भूमिका केली होती आणि स्वतःचं नाव बदललं होतं, मास्टर सूरज असं नाव दिलं होतं. आता आपण पुढच्या प्रकाराकडे वळणार आहोत, तो आहे कथकली. हा केरळमधला नृत्य प्रकार आहे. खरं तर केरळमध्ये दोन नृत्य प्रकार असतात, एक मोहिनी अट्टम आणि एक कथकली. मोहिनी अट्टम मुलींचा असतो आणि कथकली मुलांकडनं केला जातो. या कथकलीमध्ये कॉस्ट्युम आणि मेकअपवर खूप भर दिला जातो. पाहूया आपली पुढची अप्सरा काय करते आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आरती सोळंकी हिचं. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं, अरे आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं. यारो यही है वादा के वादे पे अपने मिट जाऊं. मेरे जीने का ढंग है, और मेरा अपना अपना बस एक रंग है. मेरा ही जलवा, मेरा ही जलवा. 1, 2, 3, 4 break it down. मेरा ही जलवा, break it down. Yeah, 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 जलवा. मेरा ही जलवा. 1, 2, 3, 4.
आहे का? तसं नाही, मग मला एक जाणवलं की तू ह्या डान्ससाठी खूप मेहनत घेतलीस, खूप खूप प्रयत्न करत होतीस, अथक प्रयत्न केलेस ना? म्हणजे काय? जाणवतंय खूप बारीक झालीस, नाही, असं काय अडाडलीस. नाही रे. नाही, नाही. हे सगळं खोटं आहे ना? ही रिंग आहे ना? हो. म्हणजे असा कॉस्ट्युम, असा मेकअप तुला कसं वाटतंय ग? जेव्हा कॉस्ट्युम घातलं तर इतकं मस्त वाटलं ना, तर मला असं वाटलं मी केरलामधली आहे की काय. मग पण मला- मी केरला थोडा प्रयत्न बोलायचा. वा वा. हा मेकअप विशिष्ट प्रकारचा असतो. तो नॉर्मली झोपून 2 तास थापी मारत करावा नाही नाही, लागतो. मला झोपवलं नाही, मला चेअरवरतीच बसून. चेअरवर बसून? हो चेअरवर बसून चेअरवरती केला. हो. वा 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 वा, खूप छान दिसतेस या सगळ्या गेटअप मध्ये. एकदा जोरदार टाळ्या. गेल्या आठवड्यामध्ये कोळीण बनून आली होतीस आणि मेरा ही जवळा आणि आता मेरा ही जलवा असं काहीतरी केलं होतंस ना तू? हा, आपण आधी गुरूंचं मत जाणून घेऊया. आरती, आतापर्यंतच्या तिन्ही मधला मला तुझा खूप आवडला परफॉर्मन्स. फॅशियल एक्सप्रेशन्स जे छोटी कथकलीची ती खासियत आहे की तुम्ही चेहऱ्याने विविध एक्सप्रेशन्स करता, तर तेही तू खूप छान पकडायचा प्रयत्न केलास. मस्त, खूप मजा आली आम्हाला बघा. थँक्यू. आरती, माझ्या मते झाला ना तुझा परफॉर्मन्स, तरी तू अजून अशीच उभी आहेस. घरी पण चालताना अशीच चालते. म्हणजे ह्याचा तुझ्यावर किती प्रभाव पडला हे समजू शकतं. आणि हे पुरुष करतात, पुरुष प्रधान हे नृत्य आहे. त्याच्यात तू दृष्टीभेदांचा वापर केलास, तो खूप सुंदर केला आणि हव्या त्या जागेवरती केला. त्याचं महत्व. हस्तमुद्रांचा वापर पण तेवढाच तू सफाईने केलास आणि तू छान वावरली स्टेजवर. थँक्यू. मार्क्स हो. फुलवा. 7 मार्क्स दिलेले आहेत. थँक्यू. मयूर, तू किती देतोयस? 8 मार्क्स दिलेले आहेत मयूरने. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला मिळालेले आहेत 100 पैकी 75 मार्क्स. थँक्यू. सारिकाजी, ये जो कथकली बहुत ही एक ड्रामेटिक, बहुत ही फोर्सफुल डांस फॉर्म है. इसमें कोई सटल्टी नहीं है, एकदम थम्पिंग ऑफ द फीट्स एंड ऑल दैट. इसलिए आपने जो गाना चुना है वो बहुत अच्छा है, बिकॉज वो सपोर्ट करता है उनको. फ्यूजन भी हो मगर एक वो बेसिक नोट करेक्ट होना चाहिए. और इसके मेकअप वगैरह में, कॉस्ट्यूम में तो बहुत वक्त लगता है. जब वो लोग करते हैं ओरिजिनल कथकली डांसिंग करते हैं, वहाँ पर उनको 6-6, 7-7 घंटे लगते हैं. इसीलिए वो एक्चुअली लेट के करते हैं क्योंकि वो सो जाते हैं. अच्छा. और जहाँ तक आपकी बात है, मुझे इतना अच्छा लगा कि मैं आपको बता नहीं सकती हूँ. आपका फुटवर्क इतना क्लीन है और आप बीट शुरू होते आप उसको 1 सेकंड भी नहीं छोड़ती हैं. आप इतनी अच्छी तरह बीट उठाती हैं कि वो ऐसा लगता है कि आप जो साउंड आ रहा है म्यूजिक का, उसको आप एक पुश और पंच देती हैं और वो देखने में बहुत अच्छा लगता है. और इतना बड़ा आपका ड्रेस है, फिर भी जब आपकी कमर लचक रही थी तो मुझे दिख रही थी, वो मुझे बहुत अच्छा और आपकी जो आईज एक्सप्रेशन, एक मूवमेंट में आपने यूं करके किया, ऐसे करके, वो भी दिख रहा था. सो ओवरऑल आई थिंक यू गिवन मी अ फैबुलस परफॉर्मेंस, वेरी एंटरटेनिंग. और आप इंजॉय कर रही थी तो मैंने बहुत किया. सो थैंक यू. थँक्यू मॅम. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. आरती, तुमची खरंच आरती करावीशी वाटते. इतका सुरेख परफॉर्मन्स. थँक्यू सर. थँक्यू. आता सारिकांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं फुटवर्क मी पाहत होतो आणि मला ते खरंच खूप आवडलं. आणि ते करत असताना तुम्ही तुमचा अंगठा असा वर ठेवून ते फुटवर्क केलं, कारण मला असं वाटतं ती प्रथा आहे हा फॉर्म करताना. तुम्ही इतक्या सफाईनं केलं की मला असं वाटतं वर्षोनवर्ष तुम्ही हा फॉर्म करताय. अशा प्रकारे तुम्ही हा परफॉर्मन्स दिला. थँक्यू सर. अजून एक फ्युजन झालेलं आहे. पुरुष प्रधान हा डान्स आहे, तो एका बाईनी केलेला आहे. ह्यात सुद्धा फ्युजन आहे. येस. तर तुम्ही फ्युजनला अजून जास्त अंडरलाईन केलेलं आहे असं मला वाटतं. आणि तुमच्या या परफॉर्मन्स बद्दल आय नीड टू कम देअर.
आरती अगर मैं कभी आपको बाहर मिलूं तो मैं आपको पहचान नहीं पाऊंगी, तो अगर आप मुझे पहचान लें तो प्लीज मुझे विश कर दीजिएगा, क्योंकि आपके मेकअप के बगैर मैं आपको पहचान नहीं पाऊंगी। तो हम लोग आपको एक दरख्वास्त करते हैं कि आप कल के एपिसोड के लिए भी अगर आप आए तो आप इन्हें पहचान पाओगी। हाँ अच्छा, वो मेकअप के बगैर? हाँ अच्छा, ये तो बहुत टेम्पटिंग है। हाँ चला एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। आरती तू पण खूप प्रेमळ आहेस, मैत्रीसाठी एकदम सक्षम आहेस, बरोबर ना? हो. मला एक जाणून घ्यायचंय, तुला जर तुझ्या मैत्रिणी तुझ्या इच्छेविरुद्ध कुठे घेऊन जात असतील तर तू काय करतेस ग? म्हणजे जर तुला एखाद्या ठिकाणी जायचं नसेल आणि तुला फोर्सफुली तिकडे घेऊन जात असतील तर तू काय करतेस? का? ठीक आहे, तुझ्या मैत्रिणीला विचारूया, काय करते? पळून जाते ती. पळून जाते? हो, जर तिला जायचं नसेल तर. आणि असं तिने केलंय, ती नाही म्हणू शकत नाही. क्या बात है. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आरतीच्या मैत्रिणीला इथे आमंत्रित करूया. मला आणखीन एक जाणून घ्यायचंय, एकदा कोणीतरी हिला डोळा मारला होता ना? हे कधी झालंय तुमचं सगळं बोलणं? मग मला राग आला, म्हटलं थांब आपण जाऊन त्यांना विचारूया. म्हणते जाऊ दे, कधीतरी कुणीतरी मला डोळा मारतात, त्यात पण तुला त्रास. तुला काय बोलायचं या मैत्रीबद्दल? ऍक्च्युअली मी एकटीच स्ट्रगल, म्हणजे मला घरातून कोणाचा सपोर्ट नाही, काही नाही, ह्या क्षेत्रातलं कोणी माझ्यावर नव्हतं, काही नव्हतं, पण ही माझ्याबरोबर होती. तर आमच्या घरात फोन नव्हता आणि मला कॉन्टॅक्ट कसं करणार? तर मी सर तुम्हाला सांगते की मोबाईल सुरू झाले होते आणि ज्या काकांनी हिला मोबाईल दिला होता, तर ह्या मुलीने त्यावेळेला तो मोबाईल मला दिला, पहिला मोबाईल, की नाही तुला कॉन्टॅक्ट सुरू करायचे तुझे तर तू घे, मला काही गरज नाहीये, पण तुला स्ट्रगल मध्ये तुला कोणीतरी कॉन्टॅक्ट करावं म्हणून तिने तिचा मोबाईल मला दिला, अगदी चालू करून.